अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतिपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिवादन करून स्त्रीला पुरुष प्रधान समाजात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या थोर तेजस्विनी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनाही अभिवादन करून या भारत राष्ट्रासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं असे आपले तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी, त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये ज्यांनी आपलं अडस्थान बनवलं असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही अभिवादन। आई वडिलांनी जन्म दिला आणि ज्यांनी मला माझं कर्म दिलं असे माझे कर्मविधाते आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनाही अभिवादन करून आज ज्या ठिकाणी मी उभा आहे ते ठिकाण म्हणजे एक पवित्र ठिकाण आहे, ते म्हणजे नवमहाराष्ट्र व्यायामशाळा। या व्यायामशाळेमध्ये या देशाची नवीन पिढी आपलं शरीर बलिष्ठ करता अशा या ठिकाणी मी बोलायला उभा आहे। या 18 लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आहे, आप, समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि सर्व मित्र पक्षांचे जे उमेदवार आहेत सन्माननीय संजय भाऊ पाटील साहेबांच्या या प्रचारासाठी आज या चौकसभेमध्ये मी बोलायला उभा आहे। या चौकसभेच्या निमित्तानं आदरणीय शाखा प्रमुख रवींद्रजी महाडिक साहेब, उपविभाग प्रमुख आनंद पाताळेजी, आमच्या सिद्धिताई, आदरणीय विपुल काळे, काँग्रेसचे पालशेटकर, बंटी सिंग, राणे साहेब, या सगळ्या महिला, दीपालीताई पाटील, या सगळ्यांना मला एकच सांगायचंय, भाजपा बात करेगी 3 तलाक की, हम सब बात करेंगे 15 लाख की। भाजपा बात करेंगे विकास 3 तलाक की, हम सब बात करेंगे 15 लाख की। भाजपा बात करेगी वादों की, हम याद दिलाएंगे पुराने वादों की। भाजपा बात करेगी शमशान कब्रिस्तान की, भाजपा बात करेगी शमशान कब्रिस्तान की, हम सब बात करेंगे संविधान की। भाजपा बात करेगी मोदी भक्ति की, भाजपा बात करेगी गौसाहेब मोदी भक्ति की, हम सब बात करेंगे देशभक्ति की करेंगे। यांनी काय लावलंय या 10 वर्षामध्ये, काय लावलंय? पहिल्यांदा सांगितलं सबका साथ सबका विकास। आम्ही खुळे बनलो, आम्ही दिली साथ, विकास झाला फक्त दोघांचा, कोणाचा नाव घेत नाही। त्याच्यानंतर 2019 ला परत सांगितलं आम्ही चांगलं काम केलं, आम्हाला हे द्या, आम्ही परत निवडून दिलं। काय झालं? काय झालं नाही। आणि आता सांगतात विपुल काळे ही माझी गॅरंटी। अरे गॅरंटी देण्यासाठी पहिला माल तर पक्का पाहिजे। त्यामध्ये आले आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल सांगितलं, गेले 45 वर्ष या महाराष्ट्रामध्ये एक भटकती आत्मा फिरते आहे। आता गेल्या 10 वर्षापासून आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये कुठला आत्मा फिरतोय आणि भटकती आत्मा नाही। आणि मित्रांनो 20 तारखेला आपलं मतदान आहे। 20 तारखेला सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण मतदान करायचं आहे। आता कोकणी माणूस म्हटला की गावाला जाणार, देशस्ताचाही गावाला जाणार। अरे तुम्ही गावाला जा पण मतदान करा। आणि मतदान करून गेल्यानंतर कोकणातल्या माणसांनी हापूसचे आंबे आणा, आम्ही शेंगा आणतो, ऊस आणतो, सगळे आणतो, पण मतदान करा। मित्रांनो तुमची आणि आमची सगळ्यांची निशाणी आहे मशाल। मशालच्या समोरचं बटन दाबायचं। राणे साहेब संजय भाऊंना खासदार म्हणून पाठवायचंय। जो योग 2009 साली आला तोच योग आता 2024 साली येणार आहे। आपली निशाणी